हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अजित पवार गटाच्या देवगिरीवरील आमदारांच्या बैठकीत नवाब मलिक उपस्थित। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचं नेत्यांना मार्गदर्शन। पक्ष वाढवणार आहे, येत्या दिवसात कळेल। अजितदादांचं वक्तव्य। आमदार पवार गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चेवर वक्तव्य, सूत्रांची माहिती। लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडून 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ। पात्र महिलांची वयोमर्यादा 65 वर्षांपर्यंत वाढवली। डोमेसाईलसह 5 एकर शेतीची अट मागे घेण्याचा निर्णय। लाडकी बहीण योजनेला नोंद आणि प्रक्रियेला 1 रुपयाही घेतला जाणार नाही। अर्जासाठी पैसे घेणाऱ्यांना जेलमध्ये टाकणार, मुख्यमंत्री शिंदेंचा इशारा। ज्यांना सख्खे भाऊ समजले नाही त्यांना लाडकी बहीण योजना कशी समजणार, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। 1 जुलैपासून दुधाला प्रति लिटर 35 रुपये दर लागू। मंत्री विखे पाटील यांचे विधानसभेत निवेदन। मात्र 40 रुपये दुधाला दर लागू करण्याची राजू शेट्टींची मागणी। ठाकरे गटाचे विधान परिषदेचे उमेदवार मिलिंद नार्वेकरांकडे 4 कोटी 17 लाखांची मालमत्ता, तर पत्नीकडे 11 कोटी 74 लाखांची मालमत्ता। उमेदवारी अर्जातील प्रतिज्ञापत्रातून माहिती समोर। नीट पीजीची प्रश्नपत्रिका परीक्षेच्या 2 तास आधी सेट होणार। गृह मंत्रालयाच्या देखरेखीत ऑगस्टमध्ये ऑनलाईन परीक्षा। अवघड दिवेघाट पार करत माऊलींच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान। 2 दिवस सासवडमध्ये मुक्काम केल्यावर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेजुरीच्या दिशेने मार्गस्थ होणार। नागपुरातील हिट अँड रन प्रकरणात कोर्टाकडून पोलीस कोठडी नाकारत आरोपी रितिका मालूला जामीन। मद्यधुंद अवस्थेत कार चालवून दोघांना चिरडलं होतं। संत ज्ञानोबांची पालखी 2 दिवस सासवडमध्ये मुक्कामी। सासवडमध्ये दर्शनासाठी सकाळपासून भाविकांची गर्दी। भुशी डॅम दुर्घटनेनंतर पुण्यातील 8 तालुक्यात पर्यटन स्थळांवर जमावबंदी। गड किल्ले, पर्यटन स्थळं, धरणं, धबधब्यांवर 5 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास प्रतिबंध। म्हाडाची व्यावसायिक गाळ्यांच्या विक्रीतून भरघोस कमाई। लिलावात गोरेगावमधील व्यावसायिक गाळ्यासाठी 13 कोटी 93 लाखांची बोली। पावसाळ्यात रस्त्यांवरील पडलेले खड्डे आणि रस्ते रुंदीकरण कामामुळे मुंबई नाशिक महामार्गावर कोंडी। भाजीपाल्याच्या वाहतुकीला फटका। भाज्यांची आवक कमी झाल्यानं दर वाढले। पुणे आणि नाशिक जिल्ह्याला आज मुसळधार पावसाचा इशारा। पालघर, ठाणे, रत्नागिरी, सातारा, बुलढाणा, अकोल्यात तुरळक पावसाची शक्यता। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।